गोलंदाज तयार. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहिजे. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर धावसंख्या 30 धावा आहेत. दत्तात्रेय यांना पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू राहिला. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 30 धावा आहेत. चौथा दिवस या क्रीडा स्पर्धेचा तुम्ही आम्ही अनुभवतायत. इथे टाकलेला हा चेंडू. चांगली गोलंदाजी. रुपेच्या विरोधामध्ये दत्ता माळीला आपण पाहतोय. त्याची गोलंदाजी सुंदर होताना आपल्याला पाहायला अनुभवतायत. थर्टी 31 धावा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. टिपाक्ष कव्हरला चेंडू जाईल. तिथे क्षेत्ररक्षक पाहता पाहता याही चेंडूवर धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील. 3 आणि 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोचेल 34 या धावफलकावर. 34 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. बिग हिट आणि इथे फटका दमदार. चेंडू सीमा पार. तिसऱ्या पंचांची मागणी वेस्ट ऑफ हाईट साठी. तयार. गोलंदाजी मार्कवर. नो बॉल आणि षटकार जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 7 धावा येतील या बॉलवर. 7 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 41 धावा ज्या मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षण फ्री हिटचा चेंडू होता. त्यावर एक सिंगल जे मात्र येताना पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोचेल सध्याच्या घडीला 42 या धावफलकावर. 42 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. कामगिरी कशा प्रकारे केली जाईल ते आपल्याला पाहायचं. 42 धावा धावफलकावर. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. टॉपेज लागला आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल आली.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा याही बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. सध्याच्या घडीला 44 धावा धावफलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना टीम सध्याच्या घडीला आपण पाहतात मांडवत त्यांना पाठ करते. खापरी 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 44. संधी देवा डीजेला. क्षेत्ररक्षण करणारी टीम खापरी, आपण एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये घ्यायचंय, कारण 24 मिनिटाचा वेळ तुम्ही 4 षटकांसाठी घेतलेला आहे. एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये राहील. पंच ही सूचना. साईराज आलेत आता गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू जो मात्र सोडून दिला आणि पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. तिसऱ्या पंचांची मागणी इथे पुन्हा एकदा केली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. तिसरे पंच आपला निर्णय लवकर पोहोचवा ही विनंती. तिसरे पंच इट्स अ फेअर डिलिव्हरी. जो रिव्ह्यू घेतला होता तो सक्सेस झाला. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. ते डेड बॉल वर जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल, आपण भगवान चषक ही क्रीडा स्पर्धा पाहतायत. 4था दिवस आहे. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या एका धावेच्या मदतीने वाढेल. ती 45 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. मैदानामध्ये जय भवानी मांडवत संघ 50+ जाण्याचा प्रयत्न करेल आणि 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न जय हनुमान खापरी संघ जो मात्र करताना पाहायला मिळेल. काय घडतंय आपल्याला पाहायचं. इथे फटका दमदार चेंडू सीमा पार. षटकार आला तो रमेशच्या बॅटमधून. सिक्सर. जय हनुमान खापरी संघ जो मात्र गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम बॉल. चेंडू डॉट. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. फुलटॉस बॉल, त्यावर फटका सुंदर आणि
चेंडू जाईल आता सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. चौकार. चौकार आला. काय सर रुपेश? चौकार आला. संघाचा धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोचेल ती 55. शेवटचा एक बॉल शिल्लक. यानंतर होणारी मॅच मड आणि पिरसई उमरोली. आपण टॉस साठी संपर्क मड आणि पिरसई उमरोली आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. धावफलकावर धावसंख्या 55. 56 धावांचं लक्ष आणि त्या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते ऐकण्यासाठी जाऊयात आपण लोकेश गडगे सर यांच्याकडे. धन्यवाद. या ठिकाणी मांडवत संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ग्राउंडमध्ये जाईल आणि खापरी संघाचे पहिले 2 फलंदाज ग्राउंडमध्ये पाठवायचे. तर या ठिकाणी खापरी संघाचे 2 पहिले फलंदाज ग्राउंडमध्ये पाठवायचे. खापरी संघाला विजयासाठी 56 धावांची गरज. 30 चेंडू आणि 56 धावांची गरज खापरी संघाला. या ठिकाणी पहिले फलंदाज महेश आणि हॅलो हॅलो महेश आणि विष्णू सलामाची जोडी. खापरी संघाकडून सलामीची जोडी महेश आणि विष्णू. खापरी संघाला विजयासाठी 56 धावांची गरज. 5 षटकामध्ये 56 धावांची गरज खापरी संघाला विजयासाठी. मांडवत संघाकडून सलामीचा तसंच वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय रुपेश.
रुपेश स्ट्राईकला महेश आणि नॉन स्ट्राईकला विष्णू. रुपेश यांचा या षटकातील पहिलाच चेंडू. पंच सामना चालू करा. रुपेश यांचा पहिला चेंडू सामना करतोय महेश. पहिला चेंडू आणि ठिकाणी संघाचं खातं उघडतं एक धावेने. कापरी संघाची धाव सांगितली होती 1 बिनबाद 1. अवांतर बॉल वाईट बॉल. याबरोबर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती 2 बिनबाद 2. धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्या 3 धावा आहेत. 3 धावा धावफलकावर. महेश आणि विष्णू ही जोडी आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतायत 15 धावा. विजयासाठी 24 चेंडू आणि अजूनही 41 धावांचं लक्ष. खापरी टीमला जय हनुमान खापरे आणि त्यांच्या विरुद्ध जय भवानी मांडवत या दोन संघादरम्यान ही महत्वाची लढत आपल्याला पाहायला मिळते. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये विशाल आलेत आता गोलंदाजी करण्यासाठी. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. एज लागली. चांगला झेल. कॉट अँड बोल्ड. फलंदाज बाद.
धावसंख्या आपण पाहतात 15 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते ते दुसरं विशाल आले आणि विशालने बॅक टू बॅक 2 विकेट इथे ज्या मात्र मिळवलेल्या आहेत त्याचं एक कौतुक आपण करू. ज्या प्रकारची गोलंदाजी त्याची राहिली आहे. विकेट येताना पाहायला मिळतील 3 फलंदाज आतापर्यंत बाद आहेत. एक दर्जेदार गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. त्याचं विशेष आपण कौतुक जे मात्र करू. ज्या प्रकारची गोलंदाजी त्याची राहिली. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. दमदार असा फटका. चेंडू सीमा पार. या बॉलवर 4 चौकार. 4 रन. एक जबरदस्त फटका सो मात्र आपण पाहिला. चौकार येताना पाहायला मिळेल. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल. 3 फलंदाज बाद आहेत. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर तयार. विशालचा हा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल आणि वाईटच्या रूपाने संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती 20 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावर धावसंख्या 20. इथे टाकलेला हा चेंडू एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 21 धावा. इथे फुलटॉस आणि फुलटॉस बॉल जाईल आता सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. चार चौकार. आतापर्यंत 3 चौकार खेळलेत गौरवने. आपल्याकडे धावसंख्या 25. विशाल याला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. आतापर्यंत 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकामध्ये. पाटलाग 56 धावांचा करायचा आहे. आतापर्यंत धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते 25. 31 अजूनही ज्या मात्र बनवायच्या. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल फीडर. चांगला कॅच पकडला. फलंदाज बाद. विकेट. अजूनही 31 धावांचं लक्ष. शेवटचे 18 चेंडू शिल्लक. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतात 25 धावा. रुपेश आलेत आता
षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. इथे टाकलेला हा चेंडू बॅटचेज प्रयत्न होता कॅच घेण्याचा. चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. 4 धावा चौकार. इथे सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होताना पाहायला मिळेल. 2 धावा येत आहेत आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोचेल आता 31 या धावसंख्या. 31 ऑन द बोर्ड. 31 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना आहे मैदानामध्ये. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू राहिला. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतं. तिसऱ्या पंचांची मागणी. हॅलो चेक. शिरूर भूषण आदरणीय नरजी ढोमे सर यांचं शुभागमन होतं. वेलकम. भगवत चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 31 धावा आहेत. 56 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. टीम आपण पाहतायत जय हनुमान खापरी या टीमला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतायत 31 धावा. अजूनही विजयासाठी जर आपण पाहिलं 25 धावांचं लक्ष. रुपेश गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटचेज लागली आणि तिथे एसटी रक्षण चांगलं राहिलं. राकेश कंटेचं फलंदाज बाद. रुपेशची गोलंदाजी पाहतोय आपण. जबरदस्त न्यू बॅटर मैदानामध्ये सौरभ दाखल होताना पाहायला मिळतील. नॉन स्ट्राईक रेंजवर दत्ता आहेत. 31 ऑन द बोर्ड. 25 धावांचं लक्ष. इथे टाकलेला हा चेंडू अजून एक चांगला बॉल आहे का ते पाहिजे. पंचांचा अवांतरचा इशारा आणि पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत. काय सर फेअर डिलिव्हरी आहे.
इथे पिकेट केलाय, चेंडू हवे, डाऊन दी बॉल फिल्डर, कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा या बॉलवर येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 33 या धावफलकावर. या स्पर्धेसाठी योगेश वाघ, सुपला शॉर्ट फेम यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात, धन्यवाद. धावफलकावर धावसंख्या 33. शेवटची 2 षटकं बाकी आहेत, अजूनही विजयासाठी 23 धावांचं लक्ष्य. राकेश आलेत आता गोलंदाजी मार्कवर, शेवटचे 12 चेंडू शिल्लक, 20 मिनिटं फक्त 3च षटकांसाठी घेतलेले आहेत. भरपूर वेळ जे मात्र घेत आहेत, विनंती असेल वेळ वाचवणं गरजेचं राहील. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सध्याच्या घडीला आपण पाहतोय राकेश या खेळाडूला गोलंदाजी करत असताना. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा पाहायला मिळेल, चेंडू डॉट. काय सर, नो बॉल. फ्री हिट आणि इथे चेंडू सीमारेषेचा वेध घेतो. चेरन षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहताच सध्याच्या घडीला 40 धावा, 11 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी जे हनुमान खापरीला. कामगिरी कशा प्रकारे केली जाईल ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार, राकेश. इथे अजून एक बिग हिट, चेंडू हवे, डाऊन द बॉल फिल्डर, कॅच ड्रॉप झालाय आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 रन, चौकार. चौकार. संघा धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोचेल ती 44 या धावफलकावर. 44 ऑन द बोर्ड. 12 धावांचं अजूनही समीकरण मॅच जिंकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. इथे कामगिरी कशी होते ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका, तिथे क्षेत्ररक्षक येतील. दत्ता यांची बॅटिंग भरपूर चांगली राहिली. फ्रीच्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर चौकार आला, या बॉलवर सिंगल येते. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत त्या 45 धावा. शेवट नऊ चेंडू अजूनही बाकी आहेत. 3च बॉल झालेले आहेत या षटकातील.
इथे टाकलेला हा चेंडू क्षेत्ररक्षण तिथे थोडस खराब होताना पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहता पाहता या चेंडूवर 2 धावा ज्या मात्र येताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहत आहेत 47 धावा आहेत. 8 चेंडू आहेत आणि 8 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता जय हनुमान खापरी या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार. आडव्या बॅटनं सुंदर असा फटका. चेंडू हवे डाऊन द बॉल फील्डर कॅच ड्रॉप आणि आता चेंडू जाईल सीमा पार. या बॉलवर 4 चौकार. बॉल 5. फुलटॉस बॉल आडवा बॅटनं चांगला फटका सजवलाय सौरभ या बॅटरने. क्षेत्ररक्षण तिथेही खराब राहिलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. धाव पोचेल ती 53. शेवटचे 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी टीम खापरी या टीमला. एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये घ्यायचं. क्षेत्ररक्षण करणारी टीम मांडवत. हॅलो चेक. सहा चेंडू आणि 3 धावांचं लक्ष. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. शेवटचे चेंडू शिल्लक आहे ते 6 आणि 3 धावा. 3 धावांचं लक्ष. पहिल्याच सामना मैदानामध्ये जय हनुमान खापरी त्यांच्या विपक्ष जय भवानी मांडवत या 2 टीम मध्ये आपण पाहतायत. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या तळलाय. चेंडू डॉट आहे. शेवटचे 5 चेंडू आणि त्या 5 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता. पाच चेंडू 3. कांताराम गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा. क्षेत्ररक्षण खराब आणि इथे टीम जय हनुमान खापरी हा संघ हा सामना जिंकतोय. अभिनंदन.